शाळेतील मुलींना विवस्त्र करत केली तपासणी। शहापूरच्या आरएस दमानिया शाळेतील धक्कादायक प्रकार। पाळी आल्याच्या संशयाने मुलींना विवस्त्र केलं। होमिओपॅथिक डॉक्टरांना ॲलोपॅथीची परवानगी देण्यास विरोध। सेंट्रल मार्टकडून निर्णयाचा तीव्र निषेध। सेंट्रल मार्टचं मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांना पत्र। मुसळधार पावसाचा नागपूरमध्ये एसटी बसला फटका। एसटी महामंडळाच्या 22 मार्गावर धावणाऱ्या 416 फेऱ्या रद्द केल्याने 7,26,000चा फटका। नागपूरच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत। पाण्याचा निचरा न झाल्याने 2-3 फुटांपर्यंत पाणी साचलं। शाळेच्या परिसरात साचलं पाणी। चंद्रपूर जिल्ह्यात वैनगंगा नदीला पुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्र प्रभावित। नदीचे पाणी शेतात आणि गावांमध्ये पसरलं। नाशिकच्या मनमाडमध्ये तारण ठेवलेल्या कापसाची परस्पर विक्री। कापसाची परस्पर विक्री करत 7 लाखांची केली फसवणूक। वखार महामंडळाच्या अधीक्षकांसह 6 जणांवर गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरमध्ये दारू तस्करीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर। पोलिसांकडून दारू तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश। 248 दारूच्या बॉटलचे बॉक्स जप्त। हैदराबादमध्ये ईडीकडून 28 अभिनेत्यांवर गुन्हे दाखल। राणा दग्गुबाती, मंजू लक्ष्मींवर गुन्हे दाखल। बेटिंग ॲप घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप। नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई। ड्रग्ज तस्करीमध्ये 9 जणांना अटक। 45 लाख किमतीचे 120 ग्रॅम ड्रग्ज जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।